नमस्कार, मी वृषाली गद्रे आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं, की एखादा प्रॉब्लेम त्याला आपण कवटाळून ठेवतो, की त्याला चॅलेंज म्हणून स्वीकारतो. बऱ्याचदा असं होतं, की आपल्या आयुष्यामध्ये अनेक नकारात्मक गोष्टी घडतात. त्यावेळेला एकच गोष्ट मनामध्ये घर करून बसते, मीच, माझ्याच बाबतीत असं का? पण जर त्याची कारणं शोधली किंवा त्याच्याकडे नीट बघितलं, तर आपल्याला कळतं, की आपल्या आतमध्येच अनेक अनेक लिमिटिंग बिलीफ्स आपण पाळलेले आहेत. अनेक आपण स्वतःच्या धारणा करून घेतलेल्या आहेत, की माझ्या बाबतीत हे असंच घडणार आहे. चांगलं कधी होणारच नाहीये. ह्या सगळ्या लिमिटिंग बिलीफ्स आहेत आपल्या. जर निगेटिव्ह बिलीफ्स असतील, तर त्याच्या गाभ्याशी काय आहे? भीती, राग, एन्झायटी, अपराधीपणाची भावना, असुरक्षितता, नैराश्य आणि जर पॉझिटिव्ह विचार असतील, तर आनंद, समाधान, पीस, उत्साह, लव्ह आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॉन्फिडन्स, आत्मविश्वास. या धारणा असण्याचं अजून एक कारण आहे. ते म्हणजे कंपॅरिझन. सतत स्वतःला दुसऱ्या कोणाच्या बरोबर तरी सतत कंपेअर करत राहायचं. स्वतःची तुलना करत राहायची. ती किती छान दिसते आणि मी इतकी छान दिसत नाही आणि त्यामुळे माझ्याशी कोणी बोलायलाच येत नाही. ती किती पैसा कमवते आणि मी इतके दिवसभर राबते, कष्ट करते आणि जे काही पैसे मिळतात ते एवढूसेच मिळतात आणि ते पण टिकतच नाही. बरेचदा आपण असाही विचार करतो, की आजपासून मी आनंदी राहणार आहे. मन शांत ठेवणार आहे आणि पॉझिटिव्हच विचार करणार आहे. पण काही वेळ गेल्यानंतर काय होतं? "ये रे माझ्या मागल्या." सगळं विसरून जातो. जे काही मनामध्ये ठरवलेलं आहे ते सगळं विसरून जातो. आणि मग जे काही ठरवलंय त्यावर सगळ्यावरती पाणी. प्रॉब्लेम्स तर सगळ्यांच्या आयुष्यामध्ये असतात. पण त्यात अडकून राहायचं, की त्याला चॅलेंज म्हणून स्वीकारायचं, हे मात्र आपल्यावर असतं. आपण कोणत्या माइंडसेटच्या लोकांच्या बरोबर असतो? निगेटिव्ह जर लोकं आपल्या आजूबाजूला असतील, तर आपण सुद्धा तसंच निगेटिव्ह होतो. म्हणजे कोणी मुद्दामून करत नाही, पण नकळतपणे आपले विचार तसेच व्हायला लागतात. आणि जर आपण पॉझिटिव्ह माइंडसेटच्या लोकांच्या बरोबर असू, तर आपले विचार सुद्धा तसेच सकारात्मक व्हायला लागतात. आपली एनर्जी अपलिफ्ट होते आणि पुढे जाण्यासाठी मार्ग मिळायला लागतात. बघा ना, आपण लहान असताना आपली आई आपल्याला काय सांगायची? हुशार मुलांच्या बरोबर राहा. का सांगायची ती असं? कारण हुशार मुलांच्या बरोबर जर आपण राहिलो, तर आपणही अभ्यास करणार आहोत. कारण त्यांच्या बरोबर आपल्याला राहायचंय, तर अभ्यास हा करावाच लागणार आहे. नाहीतर त्या आपल्याला नंतर त्यांच्यामध्ये घेणार नाहीयेत. मग आत्ताही आपण सकारात्मक विचार करणाऱ्यांच्या बरोबरच राहायला पाहिजे. ज्यामुळे आपले विचार सुद्धा तसेच होणार आहेत आणि एनर्जी अपलिफ्ट होणार आहे आपली. तर मला प्रॉमिस करा, की आजपासून, आत्तापासून मी सकारात्मकच विचार करीन. अबंडन्सलाच अट्रॅक्ट करीन. या आणि अशा नवनवीन व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि बेल बटनला नक्की क्लिक करा. ज्यामुळे माझे जे व्हिडिओ येतील ते सगळ्यात पहिले तुमच्यापर्यंत येतील. आणि हो, Instagram, Facebook याला नक्की फॉलो करा. मॅनिफेस्ट विथ वृषाली गद्रे. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.